शिर्डीपासून नगर मनमाड रोडलगत साकुरी शिवारात जुनी पेढी असणारे स्वर्गीय शिवराम रामचंद्र सांड आणि दौलतराम सांड यांच्या शेतात अंदाजे जवळपास 250 वर्ष जुना कल्पवृक्ष आजही उभा आहे. श्री सद्गुरू साईबाबा समाधीस्थ होण्या अगोदर पायी शिर्डी ते राहता येथे चंद्रभानजी आणि स्वर्गीय खुशालचंदजी आणि दौलतरामजी सांड यांना भेटण्यासाठी पायी जात असत. आणि भेट घेण्या अगोदर साईबाबा स्वर्गीय चंद्रभानजी आणि खुशालचंदजी हे भेट होण्या अगोदर नियमितपणे याच कल्पवृक्ष असणाऱ्या बगीच्यामध्ये भेटत असत. साईंचे आगमन येथे होत असे आणि त्यांचे वाद्य वाजवून स्वागत केले जात असे. त्यानंतर साईबाबा हे स्वर्गीय खुशालचंदजी सांड यांच्या निवासस्थानी जात असत. त्या ठिकाणी इच्छा अनुसार भोजन अथवा अल्प उपहार घेत त्यानंतर सांड परिवाराच्या सर्व सदस्यांना आशीर्वाद देत त्यानंतर ते घोडागाडीने प्रवास करत शिर्डीकडे प्रयाण करत असत. त्या ठिकाणी भेट देण्यासाठी देशभरातील साई भक्त साई साक्ष असणाऱ्या कल्पवृक्षाला भेट देण्यासाठी हजारो साई भक्त या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतात. त्यानंतर त्यांची मनोकामना पूर्ण होते अशी आख्यायिका आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी.